इतकं सागरी संगीताचं जेवण मी कुणासाठी केलंय आणि का केलंय पुढं मी तुम्हाला सांगते. पण त्याआधी तुम्हाला सांगते, की मला रात्री आहे ना हॉटेलवरनं यायलाच भरपूर उशीर झाला होता. मग तिथंच थांबलो होतो. बाय द वे तुम्ही अजूनसुद्धा आपल्या हॉटेलला व्हिजिट केलं नसेल तर आपल्या हॉटेलचा पत्ता आहे श्री श्री समर्थ कृपा प्युअर व्हेज रेस्टॉरंट, जेजुरी देवस्थानापासून 11 किलोमीटरच्या अंतरावरती. आणि एका थाळीची बल्क ऑर्डर लागली होती. मग त्याच्यासाठीच आहे की नाही प्रिपेअर करत होतो आम्ही हे गुलाबजाम आणि गुलाबजाम देतो आम्ही थाळीच्या ऑर्डरला. आता रात्री उशीर झाल्या कारणामुळे तिथलीच बिर्याणी ऑर्डर केली आणि तिथंच आम्ही सगळ्यांनी फस्त केली. तुम्ही पण आल्यानंतर ही ट्राय करा. ठरवलं होतं की सकाळी लवकर निघायचं, पण आवरेपर्यंत वगैरे खूप उशीर झाला. आल्याबरोबर चंदन स्वीट्समध्ये गेले. अर्धा किलो गुलाबजाम, अर्धा किलो कलाकंद आणि हे स्पेसिफिकेशन तुम्हाला दाखवते ह्या टॉयच्या बाबतीत. आमचे जे बाबा आहेत ना, ते जाणार होते बहिणीच्या मुलाला भेटायला आणि त्यांनी सांगितलंच होतं की मला तशीच सोल्जरचीच गन पाहिजे आणि ते तसंच टॉय पाहिजे. ते दुकानात शोधायला मला 4-5 दुकानं फिरायला लागली आणि घरात आल्याबरोबर भोपळ्याच्या वेलाकडे पळाले. मला असं झालंय की कधी ते मोठे होतात आहेत आणि कधी मी तुमच्यासोबत त्याच्या रेसिपी शेअर करते आहे. आयता नाश्ता झाल्यानंतर हा स्वयंपाक बनवायला घेतला. आता दरवेळेस काय होतं माहिती आहे का, आमची ताई येते इकडं आणि तिची चिंडुरली असल्यामुळे त्यांच्या मागं पळता-पळताच नाकी नऊ येतं आणि दरवेळेस तिला काहीतरी साधं जेवण बनवतो. म्हणून आज गाजराच्या घाऱ्या, मेथीचे थेपले, तिळाची आणि खोबऱ्याची चटणी, कोशिंबीर, दूध होतं घाऱ्यांबरोबर खायला, पालकाची गरगटी भाजी बनवली होती, पावट्याची पातळ भाजी, त्याचसोबत कांदा, भात आणि पापड. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि जेवण कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा.